गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची आपली 36वी कथा. ज्ञानदेवाने भिक्षेची झोळी उचलली व त्याने झोपडी बाहेर पाऊल टाकले. मध्यान्नीकडे सरकणाऱ्या सूर्यनारायणाला नमस्कार केला. झोळी खांद्यावर टाकून ज्ञानदेव अलंकापुरीतल्या ब्राह्मण वस्तीकडे निघाला. आज जरा उशीर झाला होता, तेव्हा गावातच भिक्षा मागावी असा त्याने विचार केला होता. रस्त्याने जाताना श्री गीतेचे श्लोक, स्तोत्रे, उपनिषदातील मंत्र किंवा ऋग्वेदातील ऋचा म्हणण्याची त्याची सवय होती. त्याप्रमाणे तो काहीतरी म्हणत चालला होता. आवाज मोठा नव्हता, तसा तो मनातल्या मनातही म्हणत नव्हता. त्याचा आवाज त्याला ऐकू येईल एवढ्याच मोठ्याने तो म्हणत होता, पण बाजूने जाणाऱ्यालाही तो काहीतरी म्हणत आहे हे कळत होते. बाहेर ऊन रणरणत होते. रस्त्यातील फुफाटा तापलेला होता. पायाला चटके बसत होते. तरीही ज्ञानदेव संथपणे श्लोक म्हणत चाललेला होता. मुद्गल शास्त्रींचे घर लागले. ज्ञानदेवाने वाड्यात प्रवेश केला. तोच त्याचे कानी रमाबाईंचा स्वर आला. अहो, उठताना पाने मांडलीत आणि पाठोपाठ ज्ञानदेवाच्या तोंडून निघालेले शब्द रमाबाईंच्या कानी आले. ओम भवती भिक्षां देही. ज्ञानदेवाचे शब्द हवेत विरतात न विरतात तोच रमाबाई एक अन्नाने भरलेले ताट घेऊन बाहेर आल्या. बाहेर डोकावत रमाबाई म्हणाल्या, कोण? ज्ञाना का? बरे झाले बाबा, अगदी वेळेवर आलास. कर झोळी पुढे. मुद्गल शास्त्री म्हणाले, अहो ऐकलं का? मला सुद्धा वाटतं बरे या मुलांना मदत करावी, पण काय करू? मला या ब्राह्मणांचे भय वाटते. अगं, आपल्यावरही ग्रामण्य करायला हे लोक भिणार नाहीत, म्हणून वाटते ज्ञाना, तू रोज येत जाऊ नकोस बाबा. हो, मात्र मधून मधून जरूर येत जा. रमाबाई म्हणाल्या, हे काय हे असे बोलणे? असे कधी दारी आलेल्या अतिथीला बोलत असतात? अतिथी देवो भव हा धर्म तुम्ही विसरता कसे? कोण ग्रामण्य करणार आहे? आणि काय म्हणून? दारी आलेल्या अतिथीला आणि अशा निष्पाप मुलांना मी परत पाठवणार नाही. अहो, पोटी संतान नाही आणि या निष्पाप मुलांचे काय मी तळतळाट घेऊ? काय वाटेल ते होऊ दे, मी भिक्षा वाढणारच. रमाबाईंच्या डोळ्यातून आसवी वाहू लागली. त्या ताट घेऊन ज्ञानदेवासमोर उभ्या राहिल्या. ज्ञानदेवाने झोळीपुडी केली नाही. रमाबाई म्हणाल्या, ज्ञानदेवा, तुला राग आला यांच्या बोलण्याचा? ज्ञानदेव म्हणाला, नाही मातोश्री. आणि ज्ञानदेवाच्या मुखातून निघालेला मातोश्री शब्द ऐकून रमाबाईंना अधिकच गहिवर आला. डोळ्यात जमा झालेल्या आसवांमुळे त्यांना ज्ञानदेवाचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. ज्ञानदेव म्हणाला, मातोश्री, आपण आधी अश्रू पुसा. का आपल्याला पुत्रच झाला नाही? रमाबाई म्हणाल्या, नाही बाळा, अजून माझी कूस उजवली गेली नाही. ज्ञानदेव म्हणाला, मातोश्री, मला आई एक गोष्ट सांगत असे. श्रीकृष्ण हट्ट करतो, खोड्या करतो म्हणून यशोदा गजाननाला एक नवस बोलली होती की श्रीकृष्णाच्या तक्रारी जर कोणीही 1 महिनाभर सांगितल्या नाहीत, म्हणजेच तो चांगला वागू लागला की गजाननाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवीन. आणि गजानन नवसाला पावला. मातोश्री, तुम्ही का नाही तसं नवस करीत? तुम्हालाही गजानन पावेल व तुमची कामना पूर्ण होईल. रमाबाई आनंदून गेल्या. त्या म्हणाल्या, होय ज्ञानदेवा, तसे व्रत केल्यास मलाही गजानन पावेल. मी आता येणाऱ्या संकष्टीपासूनच सुरू करते व्रत. रमाबाईंनी डोळे पुसले. ज्ञानदेवाने झोळी पुढे केली. रमाबाईंनी ताट झोळीत रिकामे केली. श्लोक म्हणत ज्ञानदेव वाड्याच्या बाहेर पडला. थोड्याच अंतरावर गणेश भट्टांचे घर होते. तेथे भिक्षा घेऊन ज्ञानदेवाने विसोबांचे घर गाठले. विसोबा ओसरीवर होतेच. ज्ञानदेव म्हणाला, ओम भवती भिक्षां देही. ज्ञानदेवाचा प्रवेश होताच ओसरीवर असलेल्या सुशीलाबाई आत चालल्या. विसोबा म्हणाले, अहो, आत कोठे चाललात? थांबा. सुशीलाबाई थांबल्या. विसोबांनी आपला मोर्चा ज्ञानदेवाकडे वळवला. काय रे, तुला एकदम वाड्यात यायला लाज वाटली नाही? अरे, आई बापाला घालवून बसलात आणि तो बाप तरी केवढा मूर्ख, स्वतः देहत्याग केला. मग मागे पोरांचे काय होईल याचा विचार नको करायला? सर्वप्रथम पोरे गंगेमध्ये ढकलून द्यावयाची, मग आपण उडी टाकायची. ते सोडून देऊन पोरे दिली सोडून आमच्यावर व आपण गेली मरून. आता ही कीड समाज पोखरून टाकील. जा रे पोरट्या, इथे भिक्षा मिळणार नाही. जा म्हणतो ना. हो, चालता हो बघ. ज्ञानदेव जागचा हल्ला नाही. विसोबा पुन्हा ओरडून, अरे बहिरा आहेस की काय? सांगितलेले ऐकू येत नाही? ज्ञानदेव म्हणाला, भूदेव, मला ऐकायला येते. दारी आलेल्या अतिथीला जर आपणास भिक्षा घालायची नसेल तर आपण नाही म्हणा, पण असे अपशब्द आपण बोलू नयेत. माझ्या पित्याने मातेने धर्मपीठाने सांगितलेले देहांताचे प्रायश्चित्त घेतले आहे. धर्मपीठाने आम्हा मुलांसहित देहांत प्रायश्चित्त घ्यावे सांगितले नव्हते. तसे सांगितले असते तर कदाचित तसेही प्रायश्चित्त घेतले असते. तेव्हा त्या गोष्टी बोलून काय उपयोग? आपणास भिक्षा द्यायची नसल्यास देऊ नका, हा मी जातो. आणि ज्ञानदेवाने पाठ फिरवली व तो चालू लागला. तोच सुशीलाबाई म्हणाल्या, ज्ञानदेवा थांब. ज्ञानदेव थांबला. विसोबा ओरडले, अहो थांब काय? त्याने तुमच्या नवऱ्याची एवढी निंदा केली, उलट उत्तरे दिली, आणि तुम्ही भिक्षा देऊन त्याचा गौरव करणार आहात की काय? सुशीलाबाई म्हणाल्या, आपण धर्माचे कैवारी आहात. धर्माची धुरा तुमच्या खांद्यावर आहे. तेव्हा धर्माला बाधा आणणाऱ्याविषयी तुम्ही बोललात ते तुमचे कर्तव्य तुम्ही
केलेत. आता गृहिणी म्हणून माझे कर्तव्य मला करू द्या. मुलांची भूक काय असते ते आईला चांगले कळते आणि मलाही 4 मुले आहेत. तेव्हा त्यांच्या भुकेला जर 4 घास मी त्यांना दिले नाहीत तर त्यांचा तळतळाट लागेल मला. तुम्हाला कदाचित त्याची जाणीव होणार नाही. असे म्हणून सुशीलाबाई आत गेल्या व त्यांनी ताट भरून तांदूळ आणले व ज्ञानदेवासमोर धरले. ज्ञानदेव म्हणाला, मातोश्री, आपणास आमच्या तळतळाटाची जर भीती वाटत असेल तर चिंता करू नका. आपण आम्हाला काहीही दिले नाही तरी आमचा तळतळाट तुम्हाला लागणार नाही. आम्ही भिक्षेची जोळी हाती घेतली तेथेच सर्व काही आले. दात्याच्या इच्छेचा प्रश्न असतो. त्यांनी दिले तर जितके दिले व जे दिले ते घेणे, अन्यथा तसेच माघारी जाणे हा याचकाचा धर्म आहे. याचक दात्यावर सक्ती करू शकत नाही. तेव्हा आपण ते परत घेऊन गेलात तरी चालेल. सुशीलाबाईंच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. किती शांत मन होते ज्ञानदेवाचे. केवढे दुःख व अपमान त्याने सहज गिळला होता याची सुशीलाबाईंना जाणीव झाली. त्यांनी डोळ्यांना पदर लावून डोळे टिपले व त्या ज्ञानदेवाला म्हणाला, घे बाळ, मी तुझ्या बाबतीत तसे म्हटले नाही, कर झोळी पुढे. ज्ञानदेवाने झोळीचे तोंड उघडले व सुशीलाबाई ताट पुढे करू लागल्या. तो विसोबा मोठ्याने गरजले, थांबा, काय चाललाय हा पोरकटपणा? आम्ही सांगतो त्याला काहीच किंमत नाही काय? मानभावीपणाने काही पोपटपंची केली की भुलल्या बायका. का रे थांबलास? जा म्हणून सांगितले तर समजत नाही. आणि ज्ञानदेवाने झोळीचे तोंड बंद करून पाठ फिरवली व तो वाड्याबाहेर पडला. विचारांच्या तंद्रीत तो चालत होता. तो एका वाड्यासमोर थांबला. ते घर महादेव भट्टांचे होते. वाड्याच्या मधल्या चौकात उभे राहून ज्ञानदेवाने पुकार केला, ओम भवती भिक्षां देही. महादेव भट्टांची पत्नी सरस्वतीबाई बाहेर आल्या. त्यांच्या दृष्टीस चौकात उभा असलेला ज्ञानदेव पडला. बारकाईने निरखीत त्यांनी विचारले, विठ्ठलपंतांचा ना तू थोरला का दुसरा? ज्ञानदेव म्हणाला, मातोश्री, होय, आमचे पिता विठ्ठलपंतच. मी त्यांचा दुसरा मुलगा. माझं नाव ज्ञानदेव. सरस्वतीबाई म्हणाल्या, खरोखरी सुरेख नावे ठेवली आहेत हो मुलांची, आणि मुलीही नावे सार्थ करीत आहेत. थांब ह बाळ, मी देते तुला काहीतरी. असे म्हणून त्या आत गेल्या. त्यांनी ताट भरून तांदूळ आणले. ओसरीच्या पायऱ्या उतरून त्यांनी ते ताट पुढे केले. ज्ञानदेवाने झोळीचे तोंड उघडे केले. सरस्वतीबाईंनी तांदळाचे ताट वाकडे केले, पण तांदूळ ज्ञानदेवाच्या झोळीत पडण्याऐवजी खाली सांडले व ज्ञानदेव वाड्याच्या चौकाच्या कोपऱ्यात जाऊन पडला. सरस्वतीबाई आश्चर्याने वर पाहू लागल्या तर त्यांच्यासमोर त्यांचा पतीच महादेव भट्टाचा रुद्रावतार उभा होता. सरस्वतीबाई ज्ञानदेवाच्या झोळीत काहीतरी घालत आहेत हे सिद्धेश्वराची पूजा उरकून परतलेल्या महादेव भट्टांनी दारातूनच पाहिले. तेव्हा विजेच्या चपळाईने पुढे होऊन त्यांनी ज्ञानदेवाच्या दंडाला हात घातला व त्याला एक हिसडा दिला. त्याबरोबर ज्ञानदेव मागे ओढला गेला व कोपऱ्यात फेकला गेला. सरस्वतीबाईंनी घडलेला प्रकार पाहिला. त्या काही बोलणार तोच महादेव भट्ट कडाडले. त्यांचा तोल गेला. ते म्हणाले, हे काय पाहतोय मी आपणाला बजावले होते की या संन्याशाच्या पोरांना काहीच द्यावयाचे नाही म्हणून. ही कीड नष्ट व्हावी म्हणून आम्ही आटापिटा करतो आहोत आणि तुम्ही त्यांना एवढे अन्न देऊन पोसत आहात आणि समाजावरील ही बाणगोळे वाढवताय. सरस्वतीबाईंनी महादेव भट्टांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले व त्या म्हणाल्या, काय केलेत हे आपण एवढी सिद्धेश्वराची पूजा करता, रुद्र म्हणता व अतिथी धर्माचे पालन करीत नाही. संन्यासाची असली तरी ती मुलेच ना. आपल्या धर्मपीठाने निर्णय दिल्याप्रमाणे त्यांच्या मातापित्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतले ना, तेव्हा आता या मुलांचा काय दोष? महादेव भट्ट म्हणाले, त्यांच्या मातापित्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतले म्हणजे आमचेवर उपकार केले नाहीत, कळले का? आणि शिवाय संन्यासाच्या पोटी जन्माला येण्याचा गुन्हा यांनी केला आहे, तेव्हा त्यांनाही देहांताची शिक्षा दिली पाहिजे, हे पण समजून घ्या. त्यावेळी नागेश्वर शास्त्र्यांनी विठ्ठलपंतांना सांगितले होते की या मुलांनी पैठणात जावे व तेथे धर्मपीठासमोर त्यांचा निर्णय घेण्यात येईल. तेव्हा या मुलांनी पैठणात जाऊ नये काय? आणि तेथे गेले तरी काय होणार? नागेश्वर शास्त्र्यांनी खाजगीत मला सांगितलेच होते की तेथील धर्मसभेत या 4ही मुलांना देहांताची शिक्षा देऊन हे बीज नष्ट करण्यात येईल, कळलं? सरस्वतीबाईंनी ते भयंकर शब्द ऐकताच कानांवर हात ठेवला. हर हर, काय ऐकते आहे मी? नका नका, तुम्ही या पापाचे वाटेकरी हो. त्यांच्या दैवगतीने जे होणे असेल ते होऊ द्या, पण आपणाकडून तरी आपल्या धर्माचे पालन करावे. मला देऊ द्या त्याला भिक्षा, आपण त्यामध्ये येऊ नये. असे म्हणून सरस्वतीबाई पुन्हा तांदळाचे ताट भरून घेऊन आल्या. त्या ज्ञानदेवाला म्हणाले, ये ज्ञानदेवा, हे घे तांदूळ. स्वतःला सावरत ज्ञानदेव उठला. त्याच्या डोक्याला मार लागला होता. थोडे रक्त येत होते. सरस्वतीबाईंना ते दिसले. त्या घाईघाईने ज्ञानदेवाजवळ गेल्या व त्याच्या डोक्याची जखम पाहू लागल्या. महादेव भट्टांच्या मस्तकातून तिडक गेली. ओसरीवरून ते घाईघाईने पायऱ्या उतरू लागले. तोच त्यांचा पाय घसरला व ते पडले. पुढे झालेल्या सरस्वतीबाई मागे फिरल्या.
ज्ञानदेवही झटकन पुढे झाला. त्याने व सरस्वतीबाईंनी महादेव भट्टांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण काय, महादेव भट्टांचे कमरेपासूनचे खालचे अंगच लुळे पडले होते. पतीची अवस्था पाहून सरस्वतीबाईंना रडूच कोसळले. ज्ञानदेव म्हणाला, काकू, आपण असा धीर सोडू नका. आपण यांना उसरीवर नेऊन झोपवू. मी वैद्यांना पाठवून देतो. सरस्वतीबाई व ज्ञानदेवाने मिळून महादेव भट्टांना उचलण्याचे ठरवले. एका बाजूने हात देण्यासाठी ज्ञानदेव पुढे झाला. ज्ञानदेव जवळ जाताच महादेव भट्ट अंग सावरण्याचा प्रयत्न करता करता ओरडले, शिवू नकोस कार्ट्या, मी येथे मेलो तरी चालेल. सरस्वतीबाई म्हणाले, अहो, तुम्हाला चालत असेल, पण मला चालायचे नाही ना. धर रे ज्ञाना. ज्ञानदेवाने पोटरीखाली हात घालून त्यांचे पाय उचलले. सरस्वतीबाईंनी त्यांना बगलेत हात घालून उचलले व ओसरीवर आणून निजवले. सरस्वतीबाईंनी ताट भरून आणलेले तांदूळ ज्ञानदेवाला देण्यासाठी हातात घेतले. तोच महादेव भट्ट ओरडून बोलले, अहो, हे काय, हा एवढा अपशकून झाला. तुमचा पती येथे लुळा होऊन पडलेला तुम्हाला दिसतोय असा या पोरट्याचा गुण, आणि पुन्हा आपण त्याला तांदूळ घालताय. मागे व्हा. पुढे केलेली झोळी ज्ञानदेवाने तशीच मागे घेतली. काकू, वैद्यांना पाठवून देतो हो, आपण काळजी करू नये, असे म्हणत तो वाड्याबाहेर पडला. जाताना त्याने वैद्यांना सारी हकीकत सांगून महादेव भट्टांच्या घरी जाण्याविषयी निरोप दिला व सिद्धपेठाची वाट धरली. विसोबा महादेव भट्ट यांचे शब्द ज्ञानदेवाच्या कानात घुमत होते. 2 वर्षांचा काळ लोटला आणि अजूनही या ब्रह्मवृंदांच्या वृत्तीत काडी इतकाही फरक पडला नाही, याचे ज्ञानदेवाला वाईट वाटले. खिन्न मनाने ज्ञानदेवाने झोपडीत प्रवेश केला. सोपानमुक्ता अंत्याक्षरीचा खेळ खेळत होती. एकीकडे खेळ चालू होता तर दुसरीकडे काम चालू होते. मुक्ताचे हात घरकामात गुंतले होते तर सोपाना तिला मदत करीत होता. निवृत्ती ध्यानाला बसला होता. ज्ञानदेवाचे लक्ष निवृत्तीच्या चेहऱ्यावर गेले आणि निवृत्तीच्या डोळ्यांच्या पापण्यांखालून 2 थेंब उघळताना दिसले. निवृत्तीने डोळे उघडून ज्ञानदेवाकडे पाहिले. निवृत्ती उठला. त्याने ज्ञानदेवाला जवळ घेतले. सोपाना मुक्ताने हे सर्व पाहिले. दोघांच्याही डोळ्यातून पाणी वाहत होते. अंत्याक्षरी मालिका मध्येच तुटली. हातातील कामे तशीच बाजूला सारून ती दोघे त्यांच्याजवळ गेली व त्यांना मिठी मारली. मुक्ताने विचारले, ज्ञानदा, काय झाले आणि हे आसवे कशासाठी? ज्ञानदेवाने घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि धन्यवाद.